तुर्भे इथे रेल्वे रुळांखालील माती खचण्याचं कारण आता उघड झालंय। MIDC पाईपलाईनसाठी चुकीचं तंत्र वापरल्यानं माती खचल्याचं समोर आलेलं आहे। पाईपलाईनच्या कामासाठी रेल्वेनं मायक्रो टनेलिंगला परवानगी दिली होती। MIDCनं पाईप पुशिंग तंत्राचा वापर केल्यानं हा मोठा फटका बसलाय। चुकीच्या तंत्रामुळे पाईपच्या बाजूला मोठी पोकळी निर्माण झाली आणि त्यामुळे माती सरकली। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, खरं तर मायक्रो टनेलिंगची परवानगी दिलेली होती, तरी सुद्धा पाईप पुशिंग तंत्राचा MIDCनं वापर कसा केला, तोही रेल्वे रुळाच्या आसपासच्या एवढ्या संवेदनशील भागामध्ये? ही अतिशय वाईट ऍक्च्युअली गोष्ट आहे, कारण की रेल्वे आणि रेल्वेच्या परिसरामध्ये ज्यावेळी काम करायचं असतं त्यावेळी एक पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीज वापरायची असते, मग ब्रिज बांधायचे असतील किंवा इतर गोष्टी असतील। पण ज्यावेळी MIDCने मायक्रो टनेलिंग करण्यासाठी, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी साचतं, ज्या ठिकाणी खालून गटार आहे, नाला आहे, त्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी MIDCने ज्यावेळी परवानगी मागितली होती त्यावेळी रेल्वेने मायक्रो टनेलिंगचा ऑप्शन दिला होता आणि त्याच प्रकारे तुम्हाला हे काम करायचं असं सांगितलं होतं। पण MIDC कडून पुशिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला, ज्याच्यामध्ये माती जी आहे ती सरकवली जाते, बाजूला केली जाते, वेगळी टेक्नॉलॉजी वापरली जात नाही आणि त्याचा फटका हा ट्रान्स हार्बर लाईनवर बसला होता। कारण की तुर्भे आणि कोपरखैरण्याच्या मध्ये एक खूप मोठं भगदाड पडलं होतं, रेल्वे रुळाच्या खालचा ट्रॅक वाहून गेला होता। अतिशय सुदैव होतं त्या दिवशी, कारण की लोकल जी आहे ती त्या ज्या ठिकाणी माती सरकली त्याच्या जर आधी येऊन थांबली, नाहीतर त्यावरून जर लोकल गेली असती तर खूप मोठा अनर्थ झाला असता। तर सुदैवाने त्या दिवशी काही झालं नाही, म्हणून रेल्वेने शेवटी अहवाल मागितला नेमकं हे झालं कशामुळे, आणि त्यानंतर आता MIDCची त्यामध्ये चूक असलेलं निदर्शनास आलेलं आहे आणि त्यानुसार आता मध्य रेल्वे जी आहे ती पुढची कारवाई करणार आहे। MIDCला मग नोटीस पाठवायची असेल किंवा कानूनी दाखवा नोटीस असेल, हे सगळं केलं जाणार आहे। पण मुख्य कारण जे आहे ते आपल्याला अहवालातून समोर बरोबर आहे। त्यामुळे आता काय कारवाई होते याकडे लक्ष असेल। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.